एक वरदान हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद महाराज। अनुभवामृत अध्याय 7। तसे पाहिले तर ज्ञानाचा टेका अज्ञानाला नसेल तर अज्ञान हा शब्द ऐकायलाही मिळणार नाही। अंधाराचा आश्रय घेऊन काजवा आपले तेज मिरवतो, तसे अज्ञान अभावाचा आश्रय घेऊन अनादीपणाने मिरवते। स्वप्नाचे महत्व स्वप्नातच, अंधकाराचे महत्व अंधकारातच, त्याप्रमाणे अज्ञानाची पूर्वी अज्ञानातच। कुंभाराने तयार केलेले मातीचे घोडे रंगवणार धरता येत नाही, मंत्राने केलेले दागिने अंगावर घालण्याचा उपयोग होत नाही। त्याप्रमाणे ज्ञानाच्या घरात अज्ञानाला डिवचले तरी ते भिन्न रूपाने प्रत्ययास येत नाही। अरे, चांदण्यामुळे मृगजळाच्या लाटा तयार होतील का? व्यवहारात जसे दोन समान पदार्थ असले म्हणजे एक लपून दुसरा दाखवित नाहीत का, तसे ज्याला ज्ञान म्हणतात तेही पण दुसरे अज्ञानच होय। अज्ञानाप्रमाणे ज्ञान हे लटके आहे, हा ज्ञानखंडनाचा एक तत्वविचार तूर्त बाजूला ठेवू या प्रकरणात अज्ञानविषयक विचार करूया। त्या विचारात ते लटके ठरले तर त्यावरून ज्ञानही खोटे म्हणाव्यास काही अडचण आहे का? ज्या परमात्म्याच्या ठिकाणी ते अज्ञान आहे त्याच्या स्वरूपात ते लोक का करत नाही? ज्या ठिकाणी अज्ञान असते ते ज्ञानाला झाकून टाकते, तो तर अज्ञानाचा स्वभाव आहे। ज्या आत्म्यावर अज्ञानाचे आवरण आल्याने आत्मा त्याचा आश्रित असून आच्छादित आहे असे शास्त्रमत आहे। वेगळेपणा उत्पन्न न होता त्याच्या ठिकाणी अज्ञान हे बीज रूपाने असे मानावे, तर मग ते तेथे आहे हे कोणाला समजणे शक्य आहे? स्वतः आपण जड म्हणजे अचेतन असल्याने अज्ञान हे त्याचे त्यास व इतरासही समजत नाही। अविश्वासार्ह अज्ञान प्रमाण मानून कसे मानता येईल? एवढ्यासाठी अज्ञानाने स्वतःची माहिती करून द्यावी असे म्हटल्यास विरोध येतो, त्यामुळे मौन स्वीकारावे लागते। परमात्मा ही जाणून घेण्याची वस्तू या अज्ञानाने मूढ केली असे म्हटले तर हे अज्ञानाचे ज्ञान तरी कोणाला झाले? आपल्या पुरता परमात्मा हा तरी ज्ञेय अज्ञेय अतीत आहे, तो अज्ञानी म्हणावयास लाजणार। आभाळाने सूर्य ग्रासला म्हणावे तर मुळात आभाळ दिसणार ते कोणामुळे? झोपी गेलेल्या इस्मावर निद्रा रुसली म्हणावं तर मग त्या माणसास काय मिळाले? ज्याप्रमाणे अज्ञान असते तो तर अज्ञेय झाला, तर मूळचे अज्ञान या झाकलेल्या अज्ञानामुळे न कळताच गेले असे होणार नाही का? सिद्धांत असा आहे, ज्या ज्ञानाने अज्ञान निवडले जाते ते ज्ञान केव्हाही अज्ञान होणार नाही। डोळ्यावर पडळ आले तरी डोळा आंधळा नाही, पडळ आले हे म्हणणे जसे पोकळ आहे। ज्या अग्नीत लाकूड टाकले त्यात ते जळत नसेल तर अशा अग्नीला अग्नी असे म्हणताच येणार नाही। अंधार घरात कोंडून भरलेला आहे, पण तो अंधकाराचे काम करीत नसेल तर त्याला अंधकार तरी कसे म्हणावे? जागृतीतील ओ देण्याचं काम थांबलेले नाही, तर मग निद्रा आली असे म्हटल्यास अशा निद्रेला कोण निद्रा म्हणेल का? किंवा दिवसाला उन्हेपणा न येता रात्र आहे हे म्हणणे संभवत नाही। आत्म्याच्या ठिकाणी संपूर्ण अज्ञान हा शब्दच लटका ठरतो। आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान आहे हे म्हणणे संयुक्तिक धरून नाही, कारण अज्ञान तर घनीभूत अंधकार रूप आत्मा तर प्रकाशाची खाण, मग हे दोघे एका ठिकाणी कसे असतील? असे पहा, स्वप्न व जागृती, स्मरण व विस्मरण दोन्ही जर एके ठिकाणी अंधकाराने सूर्यकिरणांची मूठ बांधली असेल आणि जर रात्र आणि दिवस एकत्र राहतील तर आत्मा अज्ञानाच्या जीवावर जगतो असे म्हणता येईल। हे असो, मृत्यू आणि जिवंतपणा हे जर मेहून म्हणून मिरवेल तर आत्मा आणि अज्ञान हे एके ठिकाणी राहू शकते। अहो, जे अज्ञान आत्मज्ञानाने नष्ट होते तेच अज्ञान आत्म्याच्या ठिकाणी नांदते हे म्हणणे परस्पर विरुद्ध नाही का?
अंधारपणा टाकून अंधार तेज झाला तर तो निसंशय सूर्यच झाला. लाकूडपणा टाकून लाकूड अग्निरूप झाले तर ते अग्नी झाले. किंवा ओहळ गंगेला मिळता क्षणीच आपला ओहळपणा टाकून गंगारूप होतो. त्याप्रमाणे अज्ञानाचा व आत्म्याचा संयोग होताच अज्ञान आपला अज्ञानपणा टाकून संपूर्ण ज्ञानच होते. परंतु संयोग होण्यापूर्वी अज्ञान अज्ञान स्वरूपाने शिल्लक असतेच. मिठाचा मासा करून त्यात प्राण घातला तरी पाण्यामध्ये किंवा पाण्याच्या बाहेर तो जिवंत राहत नाही. वरील दृष्टांताप्रमाणे अज्ञान आत्म्याच्या ठिकाणी स्वरूपाचे अगर वेगळे स्वतंत्रपणाने नसून आत्माच आहे. म्हणून अज्ञानाचा व आत्म्याचा संबंध आहे किंवा अज्ञान वेगळे स्वतंत्र आहे ही दोन्ही बोलणी तर्कसंगत नाही. कारण अज्ञान तत्वता केव्हाच नाही, निरंतर आत्माच आहे. ज्या दोरीवर सर्पाभास झाला त्या दोरीने त्या भासमान सर्पाला बांधणे होईल काय, अथवा त्या दोरीपासून त्याला वेगळे तरी करता येईल काय? दोन्ही असंभव आहे. अथवा पौर्णिमेच्या दिवशी अंधार दिवसाच्या भीतीने रात्रीकडे वळला, तो चंद्राने लगेच त्यास गिळून टाकला. त्याप्रमाणे दोन्ही बाजूंनी अज्ञान शब्द वाया गेला. हे अज्ञान शब्द मात्रच आहे, म्हणजे त्याला स्वरूप सिद्धी नाही. अज्ञान आहे हा तर्क मात्र आहे. अज्ञान स्वरूप विषयक विचार करताना अज्ञान हे कार्यानुमेय आहे की प्रत्यक्ष सिद्ध आहे याकडे दृष्टी टाकू. प्रत्यक्षादी प्रमाणांनी ज्या प्रमेयांची देवघे होते, प्रमाता, प्रमाण व प्रमेय ही त्रिपुटी हे अज्ञान कार्यच आहे. अज्ञान नव्हे, अंकुर रूपाने सरळ वाढवून वेल पसरते, पण तो विस्तार बीज नाही, बीज कार्य आहे. किंवा स्वप्नात शुभ रूपाने दिसणारे सर्व झोप नाही, ते झोपेचे पिलू म्हणजे कार्य आहे. अथवा आकाशात चंद्र एक असून दोन दिसतात, पण ते दोन दिसणे हे अंधाराचे कार्य आहे, अंधार नाही. त्याप्रमाणे प्रमाता, प्रमाण, प्रमेय ही त्रिपुटी अज्ञान कार्य आहे, स्वयं अज्ञान नाही. ही प्रत्यक्षादी सहा प्रमाणे अज्ञानाचे विशेष कार्य आहे. त्यांच्याकडून अज्ञानाचे ग्रहण होत नसले तरी त्या विशेष कार्यावरूनच कारण रूपाने अज्ञान अनुमानले पाहिजे. अज्ञानाच्या कार्यावरूनच अज्ञान सिद्ध आहे असे जर म्हणावे तर ज्या प्रत्यक्ष ते प्रमाणावरून अनुमानाने तो अज्ञानाची सिद्धी करतो तेही अज्ञानच होईल. कारण चैतन्या व्यतिरिक्त कोणताही पदार्थ अज्ञान कार्य म्हणून समजले जाते. जर स्वप्नात दिसणारे कार्य एकरूपच आहे तर मग स्वप्न पाहणारा त्याहून निराळा आहे काय? त्याप्रमाणे अज्ञानाचे कार्य जर केवळ अज्ञान आहे असे म्हणालास तर गुळानेच गुळाची चव घेतली, काजळाने स्वतःला काजळ लावले किंवा सुळाने सुळाला मारले असे म्हटल्यासारखे होईल. त्याप्रमाणे जर कार्य कारण रूपाने अभिन्न रूपाने असेल तर सर्वच अज्ञान झाले. मग देण्या घेण्याचा व्यवहार करायला शिल्लक उरलाच कोण? म्हणून प्रमाता आणि प्रमेय असा भेद न राहिल्यामुळे सर्वच अज्ञान झाल्यामुळे वरील म्हणणे मृगजळातील माशा इतके सत्य ठरते. जी वस्तू प्रमाणाने सिद्ध होत नाही त्या वस्तूत आकाश पुष्पात अंतर काय? मग हे अज्ञान जर प्रमाणाला चोरू देत नाही तर अज्ञान आहे हे सिद्ध कोणी करावे? याचाच अर्थ या बोलण्यानेच अज्ञानाचे खंडन झाले. अज्ञान हे अशा रीतीने प्रत्यक्ष अनुमान प्रमाणाने सिद्ध होण्यास अपात्र असल्याने ते अप्रमाण म्हणजे खोटे ठरले. शिवाय ज्यात कार्य उत्पन्न करण्याची शक्ती नाही ते कारण होऊ शकत नाही. तसेच मी अज्ञान आहे हे असे सांगायला जे भीते त्याला आपण अज्ञान का मानावे? अहो, मी अज्ञान आहे असे म्हणणे ही ज्ञानच नव्हे का? आत्म्याला अज्ञान निश्चय करून स्वप्न दाखवू शकत नाही. पण जरी अज्ञान आहे असे धरले तरी तेथे ते असते का? त्या आत्म्याला आवरणही करीत नाही हे कसे? बरे, आता हे राहू द्या. जेव्हा तुमचा आत्मा अगदी शुद्ध स्वरूपाने असतो तेव्हा त्याच्या बरोबरच आमचे अज्ञान आहे. लाकडे मंथन करण्याच्या पूर्वी अग्नी ज्याप्रमाणे आपल्या सामर्थ्याने त्यात असतो त्याप्रमाणे अज्ञान आत्म्याबरोबर असते. ज्या आत्म्याला आत्मा हे नावही सहन होत नाही त्या आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान शक्य नाही. थोडा जरी जळण्यापूर्वीच्या दिव्याची काजळी कशी झाडवायची किंवा मुळीच न उगवलेल्या झाडाच्या छायेला परित्याग करावयाचा कसा
उत्पन्न न झालेल्या देहाला उटणी केव्हा लावायची? आरसा तयार व्हायच्या आधी कसा पुसायचा? कासेतल्या दुधाला अगोदर साय असावी, मग ती साय निराळी करण्याची युक्ती सुचवावी. त्याप्रमाणे ज्या काळी आत्म्याच्या ठिकाणी आत्मपणाचाच ठिकाण नाही, अशा केवळ आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान असे असणार. या कारणास्तव ज्यावेळी अज्ञान नाही नाही असे शेकडो वेळा केवळ म्हणण्यात काय अर्थ? याप्रमाणे भावाभावातीत आत्मा जेव्हा असतो तेव्हा अज्ञान आहे हे म्हणणे कशा प्रकारचे ते आता ऐका. कोणत्याच आकारात नसलेल्या घट फुटून त्याचे शेकडो तुकडे झाले, किंवा त्याला आता मरण आले, अथवा झोपेला झोप आली, किंवा मूर्छेला मूर्छा आली, किंवा अंधार अंधाऱ्या विहिरीत पडला, किंवा अभाव संकटात पडला, किंवा केळीचा गाभा मोडला, किंवा आकाशाचा स्वच्छपणा मोडला, मेलेल्याला विष घातले, मुक्याला गप्प बसवले, किंवा न लिहिलेले पुसले, हे म्हणणे जितके निरर्थक तितकेच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान साहचर्याने आहे हे बोलणे अर्थही नाही. वंध्या कधी प्रस्तुत होते काय? जळालेले बीज उगवते काय? सूर्याला अंधार कधी भेटला आहे काय? त्याप्रमाणे ज्ञानस्वरूप आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानाचा कितीही शोध घेतला तरी तो सापडेल काय? साईच्या दुधाचे भांडे ढवळले तर दुधावर साय येईल की नाहीशी होईल? अथवा एखाद्या झोपलेला चटकन जागा होऊन आलेल्या निद्रेला हातात पकडू म्हणे तर ती हाती लागेल की नाहीशी होईल? तेव्हा अशा प्रकारे अज्ञान पाहणे हा वेडेपणा आहे. अज्ञानाचा विचार करावयास गेले अज्ञान नाहीच, आणि ज्यावेळी विचार करीत नाही त्यावेळी तर ते सहजच नाही. तात्पर्य नाहीच अज्ञानाचा अत्यंत भाव आहे. त्याप्रमाणे कोणत्याही प्रकारे अज्ञानाची सिद्धी विचारांच्या गावी होत नाही. अहो, कोणत्याही वेळी आत्म्याच्या ठिकाणी किंवा दुसरीकडे विचार दृष्टीने अज्ञान दिसते का? अज्ञानाने निर्धाराचे तोंड माखले जात नाही. प्रमांतर अज्ञानाला स्वप्नातही पाहत नाही. फार काय, अज्ञान वेगळेपणाने निश्चित नाही. जशा प्रकारे सर्व बाजूंनी अज्ञानाचा पत्ता लागला असता तर बरे झाले असते, पण त्याचा काही थांग लागत नाही. अमावस्येच्या चंद्राने स्वच्छ प्रकाश पाडला, सशाच्या शिंगाचे खांब तयार करून मंडप घातला, किंवा वांझेच्या मुलाच्या गळ्यात आकाश फुलांच्या माळा घालून सोहळा केला, कासवीचे तूप आणून आकाशाचे मापटे भरले, या दृष्टांताप्रमाणे गोष्टी असल्या किंवा घडल्या तर अज्ञान सिद्धी संबंधी जे हे विचार त्यांना सफलता येऊन अज्ञानाचा पत्ता लागला असता. आम्ही इकडून तिकडून पुन्हा पुन्हा अज्ञानाची सिद्धी करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते नाहीच. पण व्यर्थ गडबड करून काय उपयोग? म्हणून आता मिथ्या अज्ञान ही अक्षरे सुद्धा उच्चारण्याचा उल्लेख राहत नाही. परंतु अज्ञानाच्या सिद्धीच्या बाबत आणखी एक तर्क असा सुचतो की आत्मवस्तू आपल्या स्वतःला किंवा दुसऱ्याला दृश्य करून पाहणारी नसून निज रूपाने दृष्टातीत आहे. मग आपल्यापुढे दृष्टत्वाला आलेला एवढा विकार आपणच दृष्टीपणाने पाहतो हे कसे? ज्या ठिकाणी आत्मत्व म्हणणे हे सुद्धा संकट आहे, तेथे दृश्याचा विस्तार उठतो व तो प्रत्यक्ष प्रतीतसही येतो. म्हणून जरी अज्ञान दिसत नाही तरी अज्ञान आहे हे खोटे नाही. कारण यास प्रमाण दृश्य अनुमान हे आहे. म्हणजे दृश्यमानावरूनच अज्ञान सिद्ध होते. किंवा आकाशात चंद्र एक असून जर दोन दिसले तर डोळ्यात तिमिर दोष आहे असे मानावे लागते. झाडे पृथ्वीशिवाय दुसरीकडून पाणी घेताना दिसत नाही आणि ताजी टवटवीत तर दिसतात. त्यावरून झाडाची मुळे पाणी शोषून घेतात हे कबूल करावेच लागेल. त्याप्रमाणे दृश्यावरून अज्ञानाची सिद्धी होते. जागृत पुरुषाला झोप नसते आणि निजलेल्याला तर झोप ठाऊक नाही, पण ज्या अर्थी स्वप्न दिसते त्या अर्थी निद्रा आहे असे म्हणावेच लागते. म्हणून निर्मल वस्तू मात्र आत्म्याच्या ठिकाणी जर एवढा दृश्याचा पसारा दिसतो तर अज्ञान आहे असे म्हणण्यास काहीच प्रत्यय नाही. अहो, हे बोलणे सारे ज्ञान आहे, त्या ज्ञानालाच अज्ञान असे कसे म्हणावे? जो प्रकाश करतो त्याला काय अंधार म्हणावे? एखादी वस्तू स्वतः स्वच्छ करून चंद्रापेक्षा उजळ केली तर तिला काजळ असे म्हणता येईल काय?
अग्नीचे काम जर पाणी करू शकेल तर हे दृश्य अज्ञानापासून विस्तारलेले आहे असे कुशाल म्हणावे. सर्व काळांनी नटलेला पौर्णिमेचा चंद्र जर दर्शन घडवेल तर हे ज्ञान अज्ञान या नावाला पात्र होईल. विषाने अत्यंत प्रेमाने पाना सोडला तर ते काय अमृत देईल? विषाने पाना सोडला तरी विषच डुबणार. त्याप्रमाणे ज्या ठिकाणी हा सर्व ज्ञानाचा व्यवहार प्रत्यक्ष ओतप्रोत भरलेला दिसतो त्या ठिकाणी अज्ञानाचा पूर आला आहे असे म्हणणे कसे शोभेल. ज्ञानाच्या सर्व व्यवहाराला अज्ञान म्हणतो तर ज्ञानाचे स्वरूप काय? वास्तविक सर्व ज्ञानरूप आत्माच आहे. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु सच्चिदानंद श्री